कोणत्याही टीमची तक्रार आयोजक ऐकणार नाही. त्यामुळे विनंती आपल्याला 12th मॅन पाठवत चला. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आपण ऐकूयात प्रवीण करपे सर आपल्या समोर जॉईन होतील. आज ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकतोय यानंतर ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून प्रवीण करपे सरांना. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आंबेढाण चषक 2025 मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय वामनदादा दुबे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. म्हाळुंगे नगरीचे उद्योजक, अष्टपैलू क्रिकेटर, त्यांचं सहर्ष स्वागत. लोपर फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली. बंटी मांडेकर ऑन फायर होतोय. त्याच्या बॅट मधनं इथे आपल्याला चौकार पाहायला भेटतोय. 4 धावा. स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 5 धावा बलक्यावरती. एका बाजून आपण कैलास भाऊ नेकाडे स्पोर्ट क्लब, भैरवनाथ क्रिकेट क्लब, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन पालवानामध्ये असा संघ पाहतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेढाण या संघाला आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. यावेळेचा चेंडू सुरेख होता, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज बंटी मांडेकर होतोय. या चेंडूवरती बाद. पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. फलंदाज देखील मात्र तिकडे बाद झालाय. माघारी परततोय डगआउटला. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मॅन फ्रॉम आंबेढाण. आंबेढाणचे रणमशीन म्हणून ज्या खेळाडूची ओळख सातत्याने राहिली, आंबेढाण प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूचा बोलवाला आपण पाहिला, अमोल गवारी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूने अमोल गवारी, त्याच्या सोबतीला इथे मात्र आपण खेळपट्टीवरती पाहतोय दुसरा फलंदाज निखिल मांडेकरला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये तुकाराम सावंत, खेड तालुक्यातील पश्चिम भागातील पालू गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे. कित्येक काळ युवा वयामध्ये टेनिस क्रिकेट क्षेत्र गाजवलंय आणि या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक देखील सर्वप्रथम ही त्याच्या नावावरती आहे. सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण त्याला पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती. डबलक्यावरती धाबा, 5 धाबा एक गटाच्या मोबदल्यामध्ये. त्याबाईचा चेंडू खोलबट टप्प्याचा होता, फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. आंबेढाण चषकाचा येतोय हा ब्रँडेड चौकार. 4 धाबा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेढाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. काही सुंदर फटका आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिलाय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा, एक गडी बाद, 9 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा टी फॉर अटॅक. तुकाराम सावंतला आपण पाहतोय. उजव्या हातानं चेंडू पेश केलाय. राईट हँड ओव्हर दी विकेट. सुंदर फटका, फेकी चुकीची, परंतु एक धाब आली. एका धाबीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं जाईल. धावफलकावरती धाबा, 10 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आंबेढाण चषकाला आपण इथे या आंबेढाणच्या मैदानावरती पाहतोय. सायंकाळचं सत्र आलेल्या सर्व मान्यवरांचं, संघ मालकांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक इथे स्वागत करतो. स्विंगर चेंडू, शरीराचा भेद घेणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. चांगला बॉल होता तुकाराम सावंत याचा. डॉट बॉल आपण मैदानावरती पाहिलाय. षटक क्रमांक देखील संपलं मैदानावरती. पहिलं धावफलकावरती धाबा, एक गडी बाद, 10 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आंबेढाण चषक 2025 ला आपण इथे पाहतोय. नक्कीच जर पाहिलं तर
तालुक्यातील लखपती स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सद्यस्थितीला चर्चा आहे. तब्बल 5 टू व्हीलर बाईक, 1,00,000 रुपयांचं प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक, प्लेअर ऑफ द डे साठी रोज एक स्पोर्ट्स सायकल, एक दर्जेदार आयोजन नियोजन. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून संपूर्ण स्पर्धा इथे लाईव्ह कव्हरेज केली जाते. 3 ऑफिस लिपनचा आकर्षक समालोचक, आकर्षक स्कोरर, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, नियम काटा असणारी सन्मानाची मानाची स्पर्धा खेड तालुक्यातील आंबेडांच्या मैदानावरती इथे संपन्न होतीये. षटक क्रमांक 2 करण्यासाठी पिटूच्या षटकामध्ये आपण गोलंदाजाला पाहणार आहोत. गोलंदाज विनायक केदारी इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत आहेत. पाळू अनवळेला बिलॉंग करतात, परंतु सद्यस्थितीमध्ये सातत्याने आपण कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्तानं आपण अंधेरी मुंबई परिसरामध्ये देखील त्याला पाहिलंय. कित्येक काळ मुंबईचं क्रिकेट देखील त्यानं गाजवलेलं आहे. तोच विनायक इथे मैदानावरती फटका खेळलाय, सुंदर फटका. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. आंबेडान चषकाचा येतोय हा ब्रँडेड चौकार. हुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. परफेक्ट टायमिंग होतं. त्याचबरोबरीनं तिथे आपण चौकार पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा, ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्ग असतंय. पिटूच्या दुसऱ्या षटकाला आपण मैदानावरती पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट देखील मात्र इथे केली जातीये. जाळं विणलं जातंय. जाळं तोडून फोडून काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करावं लागणार आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. घ्यावेचा चेंडू बाटवरती घेतलाय. फटका प्रतिम. काऊ कॉर्नर लॉंग ऑनच्या वरनं चेंडू फरार होतोय. वाघांची धाड, फोडला पहाड येतोय या बॉलवरती. लाजबाब षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार मैदानावरती आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा. एका बाजूनं अमोल गवारी, त्यांच्या समवेत निखिल मांडेकर यांना देखील 2 मध्ये आपण विनायक केदारीला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आहे. पॉवर प्लेची षटक ही धावांसाठी ओळखली जातात. म्हणजे या षटकांमध्ये धावा अधिकच्या येतात, परंतु जेवढ्या धावा यायला हव्या होत्या तेवढ्या धावा या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आलेल्या नाहीयेत. फटका देखील मात्र चांगला खेळलाय. चेंडूचं कलेक्शन सुंदर. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा एकदा फक्त एकच सिंगल. 2 षटकं संपली, 2 गडी बाद. श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडान हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या धावसंख्येवरती. असंख्य प्रेक्षकांनी गजबजलेलं हे मैदान आपण इथे पाहतोय. श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण यांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होतीये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाणच्या मैदानावरती हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा धगधगता सोहळा इथे मात्र संपन्न होतोय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इथे तयार असेल. आगामी काळामध्ये देखील तालुक्यामध्ये काही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येत आहेत. करंजुरेच्या मैदानावरती आपण अचानक मित्रमंडळ आणि ओमकार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण भैरवनाथ चषकाला देखील मात्र पाहणार आहोत. येणाऱ्या आगामी काळामध्ये तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगला देखील आगामी काळामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळून काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. 27 धावा धावफलकावरती आहेत. टी फॉर टॅक्ट तुकाराम इथे तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एकच सिंगल येते. पहिल्या बॉलवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा 1 धाव. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 28. 28 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. फुलटोलपणे चेंडूला वसूल केलंय. लॉंगॉनला चेंडू जाऊन पोहोचलाय, परंतु एकनाथ आहेच समोरनं.
नाथांचे नाथ एकनाथ चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडूचं कलेक्शन केलं चांगल्या पद्धतीने. तोपर्यंत पुन्हा परत एक सिंगल आली. धावफलकावरती धाबा 29 धाबाच्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेसचा चेंडू फुल टॉस होता. पुन्हा फटका खेळलाय. सूरज केदारी चुकी करतील. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय. आंबेठाण चषकाचा हा दर्जेदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार आलेला आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर आपण हा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. फलकावरती आकडे बदललेत. आकडे बदलणारा खेळ मित्रांनो हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. पुन्हा एकदा तुकाराम इथे तयार. त्यावेळेचा चेंडू फटका तर खेळलाय. चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडूनं उंच सफर घेतलेली आहे. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. झेल तिथे टिपलेला आहे. विकेट येते. फलंदाज तिथे मात्र बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. अमोल यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज न्यू बॅटर डॉक्टर सुनील सोनवणे देखील मात्र मैदानावरती आता दाखल होत आहेत. एका बाजूने सुनील यांना आपण पाहणार आहोत. सुनील यांच्या समवेत मैदानावरती आपण निखिल यांना पाहतोय. सुशील मैदानावरती दाखल झालेत. अवलगावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा इथे मात्र स्थिर आहेत. तुकाराम सावंत मैदानावरती काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावरती योग्य चेंडू ठेवून नियंत्रण साह्य गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे केली जाते. सुंदर फटका. चांगल्या फटक्यासह तिथे मात्र तिथे एक सिंगल आली. कलेक्शन सुंदर झालं. एका धाबेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तिथे वाढेल. धावफलकावरती धाबा 34 धाबा धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस केलेलं एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. काल देखील याच मैदानावरती तालुक्यातील दिग्गज 8 संघांना पाहिलं. कालची क्वार्टर फायनल बाकी आहे. आजचा दिवस क्रमांक देखील मात्र आपण 2 पाहतोय. उद्या देखील तिसरा दिवस. उद्या ओपन गावाईचे 8 संघ या खेळपट्टीवरती खेळतील. अनेक मातब्बर पुणे जिल्ह्यातील 8 संघांना इथे आपण उद्या याच मैदानावरती पाहणार आहोत. परवा देखील पुन्हा एकदा ऑल इंडिया ओपन असे सर्व आयकॉन खेळाडू याच मैदानावरती 4थ्या दिवशी खेळताना पाहायला भेटतील. 1 जानेवारी 2026 रोजी या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. शेवटचा दिवस असेल. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर षटक क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती अनवळे गावाला बिलॉंग करणारा एक युवा गोलंदाज नाव असेल अर्जुन कुडेकर. धावफलकावरती धावा आहे तिथे मात्र 34 धावा च्या मात्र धावफलकावरती. समोरनं बॅटर इथे पुन्हा एकदा तयार असतील डॉक्टर सुशील. समोरनं गोलंदाज अर्जुन कुडेकर इथे मात्र असतील तयार. यावेळीचा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच फटका देखील मात्र घेऊन काढलाय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल जी मात्र मैदानावरती बोलून पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धाबा 35 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 फलंदाज बाद 35 धाबा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अर्जुन कुडेकरला आपण पाहतोय. अनवळे गावाला बिलॉंग करतो. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हा देखील एक यशस्वी संघनायक आहे. यावेळीचा चेंडू बॅटवरती घेतलाय. फटका अप्रतिम. चेंडू जाऊन पोहोचेल डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय हा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. टोचतील हजारो लाखो काटे.
तू त्यांच्याही आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर तिथे आपण पाहिल्या तर तब्बल 41 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेचा चेंडू इथे मात्र नक्कीच सुरेख होता. वाईड लाईनला धरून इथे मात्र चेंडू पेश केलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विश्रांतीसाठी. चांगला चेंडू इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. आंबेडकर चषक 2025 सन्मानाची मानाची स्पर्धा आहे, लखपती स्पर्धा आहे, तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सद्य घडीला तालुक्यामध्ये चर्चा आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर घेऊन काढलाय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे नक्कीच चांगलं कलेक्शन पाहायला भेटलं. दरम्यान तिथे एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. 42 धावा च्या मात्र धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे गोलंदाज असेल तयार. यावेळीचा चेंडू अक्रॉस दी बॅट फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती एक सिंगल आली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. उशिरानं थ्रो येतोय परंतु तिकडे 2 धावा ज्या मात्र ताबडतोब पद्धतीने पलून पूर्ण केल्या जात आहेत. साजवाज पद्धतीने 2 धावा आल्या. 2 धाबेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. 44 धावा च्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गडी बाद 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. बॅटर पुन्हा एकदा डॉक्टर सुशील तयार आहेत. समोरनं गोलंदाज अर्जुन कोडेकरला इथे आपण गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅटवरती पुन्हा घेतलाय. सक्सेसफुल प्रहार आपण पाहिलाय. कनेक्टिव्हिटी बॅट आणि बॉलची चांगली होती. लॉंग ऑनला चेंडू जाऊन पोहोचलाय. दरम्यान त्या चेंडूवरती इथे फक्त एक सिंगल येते. षटक संपलंच होतं. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यजमान संघ जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती. चला वेळ वाचवा, स्पीडअप करणं मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. त्यामुळं आजची क्वार्टर फायनल ही आजच आपण खेळणार आहोत याची नोंद घ्या. प्री क्वार्टर नंबर 2 ला आपण मैदानावरती पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. षटक क्रमांक शेवटचं करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रतीक जाधव येत आहेत. प्रतीक जाधव इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असतील. समोरनं पुन्हा एकदा बॅटर मैदानावरती तयार आहेत डॉक्टर सुशील. त्यांच्या समवेत आपण निखिल यंदा पाहतोय. फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल स्क्वेअर लेगला. सीमा रेषा पार. वाघांची धाड, फोडला पहाड. छत्रपतींचा छावा. मिळतील या बॉलवरती 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा 51. 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटकारानं अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे यजमान संघानं. 51 धावा धावफलकावरती. यावेळीचा चेंडू बॅकफुटला जात फटका तर खेळलाय. सुंदर फटका आहे. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमधनं सीमा रेषा पार. तिथे आलाय A1 क्वालिटीचा हा दर्जेदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. तुम्ही मला शांत देखील ठेवू शकत नाही. काही सुंदर फटकेबाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. एक षटकार एक चौकार. 55 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 रन ऑन स्कोर कार्ड. 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती इथे 5वं मार्गस्थ आहे. सुंदर मॅच, सुंदर सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आयोजन सुंदर आहे. नियोजन काटा आहे या स्पर्धेचं. फटका देखील मात्र केलाय. तिकडनं कॅप्टन स्वतः तुकाराम आले चेंडूपर्यंत. चेंडूचं कलेक्शन केलंय सुंदर पद्धतीने. फेकी अप्रतिम. थ्रो अप्रतिम होताना आपण पाहिलाय. दरम्यान फक्त एकच सिंगल आली. बुनबुन से बनता है सागर.
क्षणाक्षणांनी बनतं हे युग. या पद्धतीने धावफलकाला गती देण्याचं काम केलं जात आहे. अधूनमधून षटकार चौकार येत आहेत. सिंगल डबल धावा देखील घेतल्या जात आहेत. धावफलकावरती धावा आहेत 56 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॅटर तयार. पुढे सरसावत फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, उचल की टाक, 6 रन षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. फटका इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. निखिल घाटे ऑन फायर. धावफलकावरती धावा 62, 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक जाधव वरती इथे आक्रमण चढवलंय. आक्रमणांशी झुंजत झुंजत समरी विजय होऊ चला. नक्कीच जर इथे पाहिलं तर धावा बनवत असताना विजयाचा निश्चय मनाशी बाळगलेला आहे आंबेडान संघानं. परंतु तेवढ्याच ताकदीनं समोरचा संघ खेळतोय. विजयाची संकल्पना त्या संघाने देखील मनामध्ये ठेवलेली आहे. विजयाची आशा देखील त्यांच्या मनामध्ये आहे. दोन्ही संघ ताकदीने लढतायत. 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार. त्यावेळेचा चेंडू खोलवट टप्प्याचा होता. फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला. अर्जुन कुडेकर करेल क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेडान चषकाचा हा चौकार. चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. धावफलकावरती धावा 66 धावा धावफलकावरती. एक चेंडू बाकी आहे या इनिंगचा. किती धावा या चेंडूवरती घेतल्या जाणार पाहणं फार गरजेचं राहील. त्यापैचा चेंडू स्विंगर चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. नक्कीच तिथे व्हाईट बॉल असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येतील तिथे अवांतर. अवांतर धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 67 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 67 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटर पुन्हा एकदा तयार. या बाईचा चेंडू अक्रॉस दी बॅट. फटका देखील मात्र घेऊन काढलाय. टी फॉर ट्रॅक्ट. कॅप्टन कुल तुकाराम चेंडू पर्यंत धावलेत. चेंडूचं कलेक्शन केलं. फेकी अप्रतिम. थ्रो तिथे जाईपर्यंत नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे शेवटची धाव घेत असताना फलंदाज तिथे धावबाद झालेला आहे. आताच्या धावा तिथे फक्त ऍड होतील 2 धावा आणि त्याच बरोबरीनं इनिंग संपेल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडान यजमान संघाने धावा बनवल्यात तब्बल 69 धावा. विजयासाठी कैलास भाऊ निकाडे, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके, भैरवनाथ क्रिकेट क्लब अनवय पालू या संघाला बनवाव्या लागतील 5 षटकांमध्ये 70 धावा. चला विनंती असेल यजमान संघ तुम्ही एका लाईनअप मध्ये आता खेळपट्टीचा लगेचच ताबा घ्या. अनवय पालू संघ तुम्ही आता डगआउटला विश्रांतीसाठी या. लगेचच तुमचे त्वरित 2 फलंदाज तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. आंबेडान चषकाला आपण इथे पाहतोय. 2025-26 मध्ये केलेले एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. देखणं आयोजन आहे. दिवस क्रमांक 2 आहे मित्रांनो. दुसऱ्या दिवसामधनं कोणता संघ तिथे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार यासाठी हा दिवसभराचा संघर्ष सुरू आहे. 69 झाल्यात, 70 बनवायच्यात. पंच देखील इथे चांगल्या पद्धतीने कामकाज करतायत. दीपकजी पेगावकर, अक्षयजी मुरमुरे असतील, अतुल सर असतील, तिन्ही पंचांना मनापासून धन्यवाद देईल. टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. लाईव्ह टीमला मी मनापासून मनपूर्वक या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. निश्चितच सर्व आमचे ऑफिशियल पंच कॉमेंटेटर असतील किंवा सर्व स्टाफ असेल त्यांना धन्यवाद देईल, कारण चांगलं असं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातंय. आयोजकांनी घेतलेले कष्ट, त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली भव्य दिव्य मानाची सन्मानाची स्पर्धा आपण इथे मात्र पाहतोय. आंबेडान चषक 2025 69 झाल्यात, 70 बनवायच्यात. चला पाळू अनावरे संघ 2 सलामीचे बॅटर तुमचे खेळपट्टीवरती पाठवा. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा देखील रणसंग्राम आहे. आंबेडा चषक 2025-26 ला इथे मात्र आपण पाहतोय. सुंदर आयोजन देखणं नियोजन काटा नियोजन आहे या स्पर्धेचं. लखपती स्पर्धा 5 टू व्हीलर बाईक एकूणच जर पाहिलं तर नक्कीच 2 ते 2.5 लाख रुपयांचा इनाम या स्पर्धेमध्ये आहे. एकूण नक्कीच जर पाहिलं तर दररोज एक स्पोर्ट सायकल आपण प्लेअर ऑफ द डे साठी देतोय. सुंदर आयोजन आहे. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती आता दाखल होत आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पालू अनावले टीम कडनं एका बाजूने प्रतीक जाधव तर त्यांच्या जोडीला असतील तुकाराम सावंत कॅप्टन कुल टी फॉर टॅक्ट. तर समोरनं पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती गोलंदाज असेल तयार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 69 झाल्यात. 70 बनवायच्यात. ह्या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील किंवा कशा प्रकारे रोखल्या जातील याचं सविस्तर वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत खेड तालुक्यातील वाडा गावचे सुपुत्र सहकारी समालोचक उत्तम सावंत सर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतो. अतिशय सुंदर सामना आंबेटान चषक 2025 मध्ये प्रत्येक दिवशी आपण सातत्यानं खरं तर अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार सामने आपण पाहताय. एकही सामना असा नाही की तो कंटाळवाणा झालाय. एकही सामना असा नाही की तो एकतर्फी झालाय. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर फार मोठं रोमहर्षकता आणि रंगतता आपण पाहिलेलं आहे. याही मॅच मध्ये 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं. मागील मॅच मध्ये 30 चेंडू 72 होत्या. त्या बनवल्या नाही. या बनवल्या जातील का? संतोष काकरेचं पहिलं षटक आणि पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून पाठवलाय तुकाराम सावंतच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता. शफल झाला. ऑफस्टमच्या बाहेर गेला आणि स्क्वेअर लेग टीप लॉंग लेगच्या वरतून तुकाराम सावंतनं हा पॉवर प्लेच्या पहिला चेंडू होती षटकार इथे मात्र वसूल केलाय. संतोष तुकाराम यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून एक लॉंग लेगला तर दुसरा कव्हर पॉइंटला सीमारेषा पार. धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. एक षटकार एक चौकार. 2 चेंडूवरती 10 धावा. 28 चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. संतोष काकरेची गोलंदाजी आपण पाहतो. या खेळपट्टीवरती या मैदानावरती सरावाचं सातत्य आंबेठाणच्या खेळाडूंकडे फार मोठा आहे. परंतु आज अनवळे पाळू हा संघ आपण पाहिले तर एकत्रितरित्या इथे एक जबरदस्त फाईट करताना तो मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. 28 चेंडू 60 धावांची गरज. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हा संघ आपण पाहिलं तर एक जबरदस्त लढाई लढतोय. शफल झालाय. चेंडू हवेत उडवलाय. डीप लॉंग लेगला एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 3 चेंडू आणि धावपल कोती 14 धावा. 1 षटकार 2 चौकार 2 बॅक टू बॅक मोठे फटके आपण पाहतोय. संतोष काकरेच्या अगेन्स्ट तुकाराम सावंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड ती बनवल्या जात आहेत. 14 धावा त्या मात्र बनवल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटला खेळलाय. ऑन साइडला एक टप्पा घेत सीमारेषा पार. सलग 3रा चौकार तुकाराम सावंतच्या बॅटमधून 4 रन. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. बॅटमधून आतापर्यंत 3 खेळाडू आपण पाहिले. अजय राजपूत चाकणचं ज्यानं लागोपाठच्या 3 चेंडू होती 3 चौकार केले. शुभम बसेल आपण पाहिलं त्यानं लागोपाठच्या 3 चेंडू होती 3 चौकार केले.
तर तुकाराम सावंतला आपण पाहतोय सलग 3 चेंडूवरती 3 चौकार त्यानं खेळलेला आहे. सलग 3 चेंडूवरती त्यानं 3 विकेट देखील घेतल्यात. हाय रेकॉर्ड, हाय विक्रम याच तुकाराम सावंतच्या नावावरती आहे. आज त्यानं फलंदाजीतून गोलंदाजीतून क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं इथे आपण पाहिलं तर जिंकलेलं आहे. 18 धावा धावपल होत आहे. 4 चेंडू टाकलेत संतोष काकरे. स्विचिटचा प्रयत्न होता, टप्पा पडतोय चेंडू विकेट किपरच्या अगदी लगत. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. 18 धावा धावपल होत आहेत. 5 चेंडू टाकलेत, 25 चेंडू 52 ची गरज. समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलताना पाहायला मिळते. 30 चेंडू 70 धावांचा पाठलाग अनावळे पाळू संघाला करायचंय. यजमान संघ आहे श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मातीत घरच्या खेळपट्टीवरती आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा खेळलाय टीप लॉंग लेगला. तुकाराम सावंतच्या बॅटमधून या षटकातील दुसरा षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. तर धावांच्या पाठला करत असताना सामना इथे आपण पाहिलं तर आलाय. 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 36 धावा. समोर खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड, टीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तैनात, अडवते फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. प्रतीक जाधव स्ट्राईकला रोटेट करतोय. धावपल कोती 35 धावा. बंटी मांडेकर जर तुकाराम सावंतला बाद करत असेल तर तुषार मांडेकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे बंटीला. स्लोअर 1 चेंडू होता, गती परिवर्तन केलाय. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान ते टाकलाय. बंटी मांडेकरच्या 4 चेंडू ते 11 धावा. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 35 धावा. 35 रन टू विन 20 बॉल. आखूट टप्प्याचा चेंडू होता, मिडअप मधून खेळलाय टीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करेल दुसरीचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला. आता 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती आकडे बदलतायत. 37, 19 चेंडू आणि 33 धावा. एक शॉर्ट रन, आत्ताची एकच धाव. धावसंख्या 36. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. बंटी मांडेकर या मॅच मध्ये जर विकेट हॅट्रिक पूर्ण करत असेल तर मायकल मांडेकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, 18 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. शेवटच्या 18 चेंडू 33 ची गरज. आंबेठाण चषक 2025 आपण पाहत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 41,000, चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये आणि 1 ते 4 क्रमांकाला इलेक्ट्रिक स्कूटी बाईक. या स्पर्धेत आपण पाहिलं तर बक्षिसाच्या माध्यमातून आपण पाहतोय 18 चेंडू 33 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावपल होत आहेत. पॉवर प्ले मध्ये एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. संतोष काकरे, बंटी मांडेकर या दोन्ही स्थानिक गोलंदाजांची षटकं पार महागडी ठरली. काही धावा आल्या, प्रचंड मोठे फटके आपण पाहिले. चौकार षटकार, षटकार चौकार आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहिले तरी ते बदलली जाते. धावपल होते आणि स्कोर कार्ड होती. तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येतोय अक्षय शिंदे. तुकाराम सावंत 9 चेंडू 25, प्रतीक जाधव 3 चेंडू 11. अक्षय शिंदेच्या विकेटला 1000 रुपये. विनायक चव्हाण यांच्या वतीने अक्षयच्या विकेटला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 18 चेंडू 33. आंबेठाण संघाला काही डॉट बॉल टाकायचे तर काही विकेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे मिळवायच्यात. 37 धावा धावपल होत आहेत. 2 षटक संपलीत. षटक क्रमांक 3 ओव्हर पिच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. निखिल घाटे अडवते, फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केला. आता 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनवला जात आहेत. 39 धावा, 39 रन, 17 चेंडू 31 धावांची गरज.
तुकाराम 10 चेंडू 27, प्रतीक 3 चेंडू 11, अक्षय शिंदेनं 1 चेंडू टाकला आणि खर्च केला तर 2 धावा. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. 31 धावांची गरज आहे. शेवटचे 17 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. उद्या ओपन गावायचा हाप आहे. उद्या पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नामवंत 8 संघ खेळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी उद्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टिप कव्हर पॉइंटला अडवलाय क्षेत्रक्षण सुरेख आहे. फेकी केल्या जाते. 2 धावा पळून पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. एक इथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. बाउंड्री चेक केला जाते. बाउंड्री अडवली की नाही ते मात्र चेक करतायत थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतल्या जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय तो देखील आपण पाहिले तर इथे पाठवलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. थर्ड अंपायर चेक करतील अतुल रोंगे सर. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. 1-1 चेंडू 1-1 धाव ते आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी इथे मात्र फार महत्वाचे आहे. बाउंड्री चेक केला. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे. 39 धावा धावफलक होत आहेत. समीकरण आपण पाहतोय 17 चेंडू 31चं समीकरण. हा बाउंड्री सेफ आहे. चेंडू अडवलाय. आत्ताच्या 3 धावा. बेचाळीस धावा धावफलक होत आहे. शेवटचे 16 चेंडू 28 धावांची गरज. आंबेटान चषक 2025चा आजचा दुसरा दिवस आपण संपन्न होताना पाहत आहे. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय आणि सायंकाळच्या सत्रात एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू 28. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. सामना रोमर्सचे का मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोचलात. कोण जिंकेल ते मात्र पाहायचे. टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू होते. डॉट बॉल फार महत्वाचा असणार आहे. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणारे टीम वरती आपण पाहिलं तर प्रेशर या ठिकाणी क्रिएट करणार. प्रतीक जाधव 4 चेंडू 11. तुकाराम सावंत 11 चेंडू 30. टीमच्या संख्या 42. 15 चेंडू 28 धावांची गरज. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला अथर्व मांडेकर यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. फुल टॉस चेंडू कव्हरच्या टोकरतून केलाय. क्षेत्ररक्षक आहेत निखिल अडवतोय. फेकी सुरेख आहे. बॅकअप करेल तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं टीमची संख्या 44. 14 चेंडू 26 धावा. समीकरण आपण पाहिले तर बदलला जाते. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. तुकाराम सावंतनं जिकडे तिकडे चोहीकडे बॅटिंग केली. प्रत्येक क्षेत्रात मैदानाच्या चौफेर असतो फटकेबाजी करताना आपण पाहिलाय. काही चौकार खेळलेत, काही षटकार खेळलेत, काही सिंगल डबल त्यानं पूर्ण केल्यात. पुढे टाकला चेंडू होता. वेग दाखवलाय. गतीचा वापर करतोय अक्षय शिंदे. अक्षयचं कौतुक आहे. या षटकात त्यानं ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती मात्र फार कमालीची आहे. 5 चेंडूवरती फक्त 7 धावा त्यानं इथे आपण पाहिलं तर खर्च केला आणि रोखून ठेवले. कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पालू या संघाला गोलंदाज अक्षय शिंदेनं सिमेंटच्या खेपटवरती आग ओकणारी गोलंदाजी तो करतोय. अचूकता योग्य टप्पा आहे. टप्पा थोडस पाठीमागे ठेवतो आणि वेग दाखवलाय. फुल टॉस चेंडू होता. नो बॉल आणि त्यावरती मिळेल 4 अतिरिक्त 5 धावा. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 49 धावा धावफलक होती. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 13 चेंडू विजयासाठी 21 धावा. अक्षय शिंदेनं 5 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात. एक छोटी चुकी परंतु प्रचंड मागात पडते. नो बॉल त्यावरती चौकार आणि पुढील चेंडू असेल आता फ्री बॉल. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फ्री चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. प्रतीक जाधव साठी फ्री चेंडू होता. एक डॉट बॉल येतोय. या षटकात 12 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 21 धावा. 12 चेंडू 21.
रिक्वायर्ड रन रेट 10.50चा. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा, 5 वाजायला आलेत. त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच खेळवायची आहे, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती आहे वेळ वाचवा, थोडी घाई करा. तुकाराम सावंतच्या लागोपाठच्या सलग 3 षटकारांसाठी विघ्नेश सावंत यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. सूरज केदारी 500, विशाल केदारी 1,000, 2,500 रुपये. तुकाराम सावंतच्या लागोपाठच्या 3 षटकारांना. शिवा सावंत 2,000, 4,500. 12 चेंडू 21. तुकाराम सावंत बॅटिंग साठी आहेत. आजच्या प्रमाणे त्यानं बॅटिंग केलेलं आहे. अगदी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं त्यानं इथे जिंकलेलं आहे. चौपेर फटकेबाजी करताना आपण तुकाराम सावंतला पाहिले. काही चौकार, काही षटकार, लागोपाठचे 3 बाउंड्री. फटका खेळायचा होता, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पंटी मांडेकर आणि तिथे आपण पाहिलं तर टिपला एक सुंदर सेल. टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट चोईल पतन. फलंदाज पहिला बॅटर तुकाराम सावंत होतोय मैदानावरती. आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. बाबू कुडेकर येत आहेत बॅटिंग साठी. प्रतीक जाधव आपण पाहिले तर मैदानावरती आहे. 4थं षटक सुरू आहेत. विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 21 धावा. 70 धावांचा पाठलाग सुरू आहे. 11 चेंडू आणि 21 ची गरज आपण पाहतोय. बंटी मांडेकरनं विकेट मिळवल्याने या विकेटसाठी देखील 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. एकूण 50 धावा धोपल कुळत आहे. 4थं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि 21 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. बंटी मांडेकरचे षटक फार निर्णायक ठरणार आहे, फार महत्वाचं राहणार आहे. तो किती धावा खर्च करतोय, किती डॉट बॉल टाकतोय, किती विकेट मिळवतोय आणि प्रतिस्पर्धी संघावरती तो दबाव, दडपण, प्रेशर कशा प्रकारे क्रिएट करतोय यावरती देखील या मॅचचं बरंचसं काही सूत्र ती मात्र अवलंबून असणार आहे. 11 चेंडू 21 धावा. टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे विकेट किपर अडवतील तोपर्यंत काही डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येते. पसैदान एंटरप्राइजेसचे सर्व वैभव शेठ तवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी आंबेटान चषक 2025 या स्पर्धेसाठी चषक सौजन्य केलेला आहे. उसळणारा चेंडू होता, पंच कळतायत. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येते. अतिरिक्त अवांतर धाव येते आणि समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू विजयासाठी 20 धावा. 20 रन टू 10 बॉल. 10 चेंडू 20चं समीकरण आपण पाहतोय. बंटी मांडेकर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. षटक क्रमांक 4. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकला आणि पंच कळतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक सलग 2 खराब चेंडू, 2 अतिरिक्त अवांतर धावा. बोनसच्या रूपानं कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू संघाला धावसंख्या 51. एक गडी बाद. 50 आउट. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. पाळू अनवळे संघाचा अर्धशतक पूर्ण. 10 चेंडू 19 धावा. यावेळेस फटका मात्र खेळला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घेत अडवेल, फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहे. 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोणते आकडे बदलतायत. एक गडी बाद. 53. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 17 धावा. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4थं षटक सुरू आहे. बंटी मांडेकर वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक करतोय. 9 चेंडू त्याने टाकलेत, 16 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट. तुकाराम सावंत या महत्वपूर्ण बॅटरला त्याने इथे बाद केले. 9 चेंडू 17. समीकरण आपण पाहतो मैदानावरती या मॅचचं. स्लोअर 1 चेंडू होता, फटका खेळला, बॉल हवेत आहे. चेंडूनं उंची घेतली, लांबी घेताना पाहायला मिळत आहे. झेल टिपलाय. टेकन, व्हेरी गुड कॅच. बंटी मांडेकरला मिळते दुसरी विकेट. तर फलंदाज माघारी परततोय बाबू कुडेकर. धक्का क्रमांक 2.
संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 17 धावांची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज विनायक केदारी बॅटिंग साठी मैदानावरती. 8 चेंडू 17 धावा, 53 धावा धावपल होत आहे. 2 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक 4 मैदान ती सुरू आहे. 8 चेंडू आणि 17. विनायक केदारी प्रतीक जाधव मैदानावरती. एखाद 2 डॉट बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. तर एखादा मोठा फटका, एखादा षटकार चौकार बनवला प्रेशर इथे आपल्याला रिलीज करताना पाहायला मिळेल. परिस्थिती कठीण आहे, परंतु कठीण परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य अनवळे पाळूच्या फलंदाजांकडे फार मोठं आहे. कारण का सरावाचं सातत्य अनवळे पाळूच्या खेळाडूंकडे मोठं आहे. 2 गडी बाद 53, 8 चेंडू आणि 17 ची गरज. मॅच रोमर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचलायत. प्रेक्षकांच्या टोळ्यांची पारणं फेडणारा, काजाचा टोका चुकवणारा आणि हृदयाची धड 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 करायला लावणारी मॅच इथे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेटांच्या मैदानावरती. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, सेल टिपलाय, आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक सलग 2 बॅटर बाद होत आहेत. बंटी मांडेकर या मॅच मध्ये करतोय टर्निंग पॉइंट, कमबॅक, पुनरागमन, वापसी करतोय आणि विकेट मिळवतोय. फलंदाज आउट, बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 गडी बाद 53 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. सामना रोमर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. कोण जिंकेल ते आपल्याला इथे मैदानी पाहायचे. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावा. विकेट हॅट्रिक जर बंटी मांडेकर पूर्ण करत असेल तर अथर्व मांडेकर 2,000 रुपये, 3,000, आणखीन 1,000 रुपये वाढलेत आता. 7 चेंडू 17, 53 धावा धावपल होत आहेत. 70 धावांचा पाठलाग करतोय संघ. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पाळू. 3 गडी बाद 53. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी बनवायच्या 17 धावा. स्लोअर 1 चेंडू होता. सरळ बॅटने समोर केला, लंगोनला क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय, फेकी करेल, दुसरीचा प्रयत्न केलाय, रनआउटची संधी आणि पळून पूर्ण केला. आता 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं टीमच्या संख्या 55. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. नवीन गोलंदाजाचा वापर इथे आता करावा लागेल टीम आंबेटान संघाला. 5 षटक 4 गोलंदाज, एकच गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. उर्वरित 3 गोलंदाजांना प्रत्येकी एक षटक मैदानी करायचे. आता नवीन गोलंदाज कोण यावरती असूनही प्रश्नचिन्ह आता उभा आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आयोजित आंबेटान चषक 2025 आपण पाहिले तर संपन्न होते. आजचा दुसरा दिवस आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच फार रोमर्षक आहे, फार रंगतदार आहे आणि कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 6 चेंडू 15 धावा. हा वेळ वाचवा विनंती आहे दोन्ही टीमला. त्यानंतर क्वार्टर फायनल आपल्याला खेळवायचे आहे. 5 वाचून गेलेला आहे, त्यामुळे दोन्ही टीम स्पीडअप करा. दोन्ही टीम थोडी घाई करा. सहा चेंडू आणि 15 धावा. 55 धावा धावपल होत आहेत. सूरज केदारी, प्रतीक जाधव, प्रतीक सेट बॅटर आणि पहिला चेंडू मात्र पाठवलाय ऑन साइडला मिड विकेट सीमारेषा पार. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 5 चेंडू आणि 9 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहतो. मॅचचं गणित गुणोत्तर प्रमाण चित्र आपण पाहिलं तरी ते बदलतंय.
5 चेंडू आणि 9 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. सर्वच क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुरतेने उत्सुकतेने या मॅच कडे पाहतात, कारण का सामना फार रोमर्शिक आहे. मॅच आपण पाहिलं तर इथे रंगतदार आहे. कोण जिंकेल कोण बाजी मारेल ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. त्यावेळेचा चेंडूचा फटका केलाय, सलग दुसरा 2 इन रो, एका पाठोपाठ एक, बॅक टू बॅक 2 षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. फलंदाजीचा झंझावत आपण पाहताय. 67 धावा धावपल कोणता 3 विकेट इथे गमावल्या. शेवटचे 4 चेंडू 3 धावा. चार चेंडू आणि 3 धावा. समीकरण आपण पाहतोय. निखिल घाटे गोलंदाज, 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. इथे आपण पाहिलं तर खेळले गेले 2 षटकार आलेत. सामना आता आलाय 4 चेंडू 3. शॉर्ट पिच चेंडू होता, प्रयत्न चांगला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक सिंगल आहे. एक धाव येते, स्कोर कार्ड पुढे जातो आणि समीकरण पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर बदलते. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 68 धावा धावपल कोत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवला. 3 चेंडू 2 ची गरज. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 चेंडू 2 धावा. फुल टॉस चेंडू होता, टीप कव्हर पॉइंटला खेळलाय. एक धाव पडून पूर्ण चेंडू अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू या रोमहर्षक रंगतदार लढतीत इथे मात्र होतं विजयी. विजयी संघाचं अभिनंदन. हा कॅप्टन या अनवळे पाळू. अनवळे पाळू कॅप्टन आहे. अगोदर अर्जुन कॅप्टन या. कॅप्टन विकासजी मांडेकर उपस्थित आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे.